जय हरी माऊली. आता ही शंकर स्वामींची दिंडी ही पंढरपूर इथं पोहोचलेली आहे. मागून दिंडी येत आहे आणि पुढं दिंडीची राहण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. इथे सर्व ही मंडळी दिंडीची व्यवस्था करताय आणि इथं जे आहे ते पूर्ण अशी छान अशी बिल्डिंग तर बांधकाम नवीनच करण्यात आलेलं आहे. जे के जाधव यांचं हे बांधकाम असून हे दिंडीसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि इथे आपल्याबरोबर इथे दिंडी समितीचे अध्यक्ष हे पूर्ण व्यवस्था जे सांभाळतात श्री शंकर स्वामी पायी दिंडीचे अध्यक्ष इथं आपले सर्वांचे लाडके प्रभाकर अण्णा आणि महाराज पण आहे इथं उभे. अण्णाशी आपण बोलू एक मिनिट. अण्णा पण जाऊ द्या. हा केली आजची आज श्री संत शंकर स्वामी दिंडी सोहळा श्री संत श्री क्षेत्र शिरोळ निघून आज 17 दिवस झाले. 17 दिवसामध्ये रस्त्याची पूर्ण व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली आणि आज पंढरपूर या ठिकाणी दिंडीचा मुक्काम झालेला आहे. पूर्ण दिंडी या ठिकाणी विसावा घेण्यासाठी आलेली आहे. या ठिकाणी वारकऱ्यांसाठी रावट्याची व्यवस्था झाली. बरं हॉल पण आहे या ठिकाणी. जे की दादा यांच्या हॉलमध्ये दिंडीचा विसावा आहे 7-8 दिवस आणि पूर्ण प्रकारे कार्यक्रम चांगल्या प्रकारे. अण्णा आता इथं तुम्ही समजा उद्या आज चित्र व्यवस्था होऊन जाईल समजा. हो. पण आता इथं तुम्ही काल्याचं कीर्तन करूनच येणार आहे. तोपर्यंत व्यवस्था होणार आहे का वारकऱ्यांची? पूर्ण वारकऱ्यांची नाश्ता जेवण 2 टाइम जेवण चहा 2 टाइम पूर्ण व्यवस्था होणार सर्व वारकऱ्यांची. किती वारकरी तुम्हाला अपेक्षित राहील? आता राहिलेले आज 2-3 दिवस तर 500 वारकरी थांबणार आहे. नंतर 3 दिवस 200 वारकरी थांबणार आहे. यांची सर्वांची व्यवस्था होईल जाईल. सर्वांची व्यवस्था. आणि अण्णा आता मला एक सांगा की ही जी वास्तू आहे तिथं आपल्याला परमिशन दिलेली आहे का त्यांनी? जे की जाण्याची वास्तू राहण्याची परमिशन दिलेली आहे. चालू 2-3 वर्ष पण याच ठिकाणी दिंडी थांबते. आपल्या संस्थांनी आता जागा पण घेतलेली आहे पण चालू वर्षी त्या ठिकाणी व्यवस्था झाली नाही आपल्याकडून. पुढच्या वर्षी आपण पूर्ण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी व्यवस्था करू वारकऱ्यांची. आणि आपली जी जागा आहे शंकरस्वामी संस्थाने घेतली 10 गुंठे त्याच्यावर पूर्ण व्यवस्था वारकऱ्यांची होणार आहे. अण्णा तुम्ही किती वर्षापासून दिंडी करताय? मला झाले 15 वर्ष दिंडी. 15 वर्षापासून दिंडी करताय. आणि मी असं अजून एकदाही बघितलं नाही की तुम्ही कुठं समोर आहे किंवा काय मागच्या मागच्या तुम्ही सगळं बघता. तर वाटत नाही तुम्हाला पण दिंडीत चालावं किंवा लोकांच्या पुढे आले वाटतं पण पुढे माझ्या मागे कामात भरपूर आहे. पुढे जाऊन नाश्त्यावाल्याची व्यवस्था करणं, दिंडी येईपर्यंत नाश्ता तयार होणं, परत त्याच्या पुढे गेलं दुपारची जेवणाची व्यवस्था करणं, ते जेव्हा दुपारी झाल्यानंतर परत पुढे जायचं आणि संध्याकाळची जेवणाची व्यवस्था करायचं. तेच काम माझ्याकडे जास्त आहे. पोरं प्रत्येकानं फोन करणं 3 दिवस आधी वा आता दिंडीमध्ये 500-550 वारकरी त्याप्रमाणे तुम्ही काय बनवता. आपण सांगायचं काय वारकऱ्यांचं जे पसंतीचं ते बनवा. ते काही त्यांच्या पसंतीचं बनवतं काही आपल्या पसंती सांगायचं. जे हक्काचे वारकरी पंगती भोजनावाले ते करता आपलं आपण जे पाऊस वगैरे येतो त्यावेळेस तुमच्या पुढे एकदम म्हणजे चॅलेंजेस होतात. आम्हाला अहिल्यानगर पासून थोडे झाले हाल पण काही त्या वस्तीवर असल्यावर थोडे हाल होते. गावामध्ये जर दिंडी असती तर निवाराला काही लोक जातात पण मग आपण असे रावट्यात येऊन हे करून व्यवस्था होऊन जाते वारकऱ्यांची. अशा प्रकारे अण्णांचं अविरत हे कार्य 15 वर्षापासून चालू आहे. आणि सर्व दिंडीतील जरी दिसायला आपण दिंडीत नाचत चालतो किंवा गाडी आपलं हे म्हणत चालतो भजन आणि हे पण हे सगळं मागचं म्हणजे पडद्यामागची हिरोचं अण्णा आहे. अशा प्रकारे आपण अजून इथं काही आपले रावट मंडळी पण इथं आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता हे त्यांचं काम हे करत असतात आणि हे असे काम पुढं चालू असतात. त्याच्यामुळे या दिंडीची व्यवस्था होती. आणि जय हरी माऊली. बोला ना काय करताय? रावट्या ठोकतो. बर. आणि कितवा मुक्काम आहे आता? मुक्काम 17वा मुक्काम आहे. 17व्या मुक्कामापर्यंत पहिल्यापासून तुम्ही रावट्याच ठोकताय? हो. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही इकडून आणा हो द्या ना समोरून घ्या. जय हरी. किती वर्षापासून तुम्ही काम करताय? 10 वर्षापासून दिंडी सेवा करतो आम्ही. शंकर स्वामी संस्थांचे आम्ही
रावटा ठोकतो मी. हा आणि तुम्हाला वाटत नाही का पाहिजे चालावं किंवा लोकांबरोबर लोक एवढं मजा करत येतात हा? मजा करते त्याच्यामध्ये, पण पुढे मजा करायला लोकांना झोपायला जागा लागते, त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्था करायला लागते. आमचे भोपळे महाराज आम्हाला सांगतात पहिले एकदा जैन सेवा करा, नंतर दिंडी प्यायचा. आणि सगळं करत असताना तुमचे घरचे काम आणि हे सगळं कोण मग घरचं काम सोडून सगळं विसरून गेला. देवाला निघल्यावर घरचे काम सोडून द्यावं लागतात. देवाचे लागले देवाचेच नाही लागत, तिथे वाटले लागत. अशा प्रकारे ही निस्वार्थ सेवा हे सगळे वारकरी करताय. आणि ही जी वास्तू आहे, ही जे काही दादांची वास्तू इथं त्यांनी आपल्याला राहण्यासाठी दिलेली. आणि अजून इथं एक वारकरी आहे. अशा प्रकारे इथं असे वारकरी इथे सेवा करतात आहे. आणि सेवा करता करता इथं आपल्या बरोबर एक वारकरी आहे, बाबा जय हरी. किती वय आहे तुमचं बाबा? हा, आणि किती वर्षापासून वारी करताय तुम्ही? वारी किती दिवसापासून करता? वारी किती दिवसापासून? वारी मला 35 वर्ष होऊन गेली. गेले ते आहे ते सांग. आणि वारी करताना काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो? आनंद वाटतो. काय सेवा करताय तुम्ही यावर्षी? वाटत नाही यावर्षी काय सेवा करताय? यावर्षी म्हणजे जे आम्ही कोण्या उच्च टाक गाडी सांभाळ गाडीमध्ये आणि तुम्हाला जोडीदार कोण आहे? हे अशोक कदम. आणि तुम्हाला स्वामींचा काय अनुभव आला इतके वर्षापासून तुम्ही? मला पूर्ण अनुभव आला. मी वर गेलतो पार वरून आलो, स्वामीची सेवा करून राहिलो. अशा प्रकारे हे अजून एक वारकरी इथं आहे, तर त्यांच्याशी बोलू आपण. जय हरी माऊली. जय हरी माऊली. जय हरी. हा, जय हरी. किती वर्षापासून तुम्ही वारीला येत आहे? आणि यावर्षी काय सेवा करताय तुम्ही? किती वर्षापासून तुम्ही करताय? किती वर्षापासून गाडीवर असता? ही सेवा पहिल्यापासून. आणि तुम्हाला वाटत नाही का तुम्ही पण दिंडीत चालावं, लोकांबरोबर भजन आनंद घ्यावा? करायला हा, आणि काय अनुभव आहे तुम्हाला स्वामींचा? चांगला अनुभव आला. सुख समृद्धी सगळं व्यवस्थित आहे. आणि आता पंढरपूरला जाऊन विठ्ठलाकडे काय मागणार आहे? अशा प्रकारे भाविक स्वतःसाठी काही न मागता सुख समाधानी राहावं असंच पांडुरंगाकडे मागताय. जय हरी माऊली. किती दिवसापासून तुम्ही दिंडीमध्ये? 26 वर्षापासून. 26 वर्षापासून दिंडीत आहे. तर काय तुम्ही दरवर्षी कोणती सेवा करता की पायी पायी चालतात? सेवाच आपली पुढे येऊन सगळे स्वयंपाक करायचा, हे करायचं, गाडीची सेवा करायची, पडेल ते काम करायचं. पडेल ते काम सगळं. आणि सगळं घरचे काम आहे, सगळं धंदे ते सगळं सोडून काय यावंशी वाटतं? आनंद वाटतो. आणि वारीला नाही आलं तर मग लईच ते होतं. वारी करता म्हणजे वर्षभर पूर्णपणे चार्ज राहता तुम्ही. कसं मोबाईल आपण चार्ज करतो, वारीला येऊन गेल्यानंतर वर्षभरात काहीच नाही, परत वारीची ओढ लागते. आणि आता समजा आता शेवटचा दिवस, उद्या परवा दिवशी एकादशी, वारी ती दिंडीत पर्यंत पोहोचली, तर आनंद वाटतो की दुःख वाटतंय? संपला बाबा आता माझा यावर्षी आता परत कसं पुढच्या वर्षीची वाट पाहावं लागणार आहे असं वाटतं का? म्हणजे आता परत सेवा करायला परत आपल्याला वर्षभर थांबावं लागणार आहे असं वाटतं. तर अशा प्रकारे हे पांडुरंगाचे. आणि आता एक शेवटचा प्रश्न, पांडुरंगाकडे काय मागणार आहे? काहीच नाही, फक्त निरंतर वारी चालू दे. अशा प्रकारे हे भाविक भोळे भक्त हे काही स्वतःसाठी न मागता वारी ही म्हणजे वारी चुकून नको देऊ अशी यांची सगळ्यांची भावना आहे. जय हरी माऊली. आणि हे आता शंकर स्वामींची वारी ही पंढरपुरामध्ये जवळपास आता 1-2 तासात तिथं पोहोचते. आणि या सर्व वारकऱ्यांसाठी इथे एक निरंतर सेवा देणारे हे सर्व सेवेकरी आणि आचारी म्हणजे कायम ते सेवा करतात शंकर स्वामींच्या दिंडीची. तर इथं आता हे काय बनवत आहे? शिरा बनवत आहे. आणि मला एक सांगा की किती वर्षापासून तुम्ही हे करताय सगळं? गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करतोय. अनेक वर्षापासून करताय. आणि हे सर्व करताना तुम्ही कोणतेही काही पैसे आर्थिक सेवा आहे, काहीच पैसे काही घेत नाही.
आणि सर्व घरचे काम वगैरे मग कोण करतं? घरचे काम काही आटोपलेले असतात, बाकीचे नाही इतर मजूर लावून करून घेतले जातात. मजूर लावून करून घेतात. आणि आता तुम्ही ही सेवा करताय तर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला अतिशय आनंद वाटतो. हो. हा प्रसाद आहे सगळ्याचे वारकऱ्याच्या मुखात खाऊ घातलेला. आणि आता हे सर्व वारकरी इकडे नाचत गात अभंग गात आनंद घेत येत आहे. तुम्हाला तो आनंद भेटतच नाही. ऐकून आनंद वाटतो आम्हाला त्यांचा. ऐकून आनंद वाटतो. आल्याच्या नंतर आमची जी मुलाखत होती त्यांच्या संग त्याच आनंदात आम्ही असं तुमच्या प्रसार माध्यमातून आम्ही व्हिडिओ बघतो त्याच्यातच आम्हाला आनंद वाटतो. त्याच्याचा आनंद घेता. प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव आनंद कधी भेटत नाही. डोळ्यांनी पाहिलं फक्त तुमचे व्हिडिओ माध्यमातून बघायला मिळतो. आणि आता मला एक सांगा की तुम्ही आता हे सगळं होऊ झाल्यानंतर उद्या दर्शनाला जाणार आहे. पांडुरंगाकडे काय मागणार आहे? पण सगळ्याला सुखी ठेवा, आमचं सगळं सुखी समृद्धी मिळो, सुख समृद्धी मिळू दे सर्वांना आरोग्य हेच मागणार, बाकी काय मागणार. अशा प्रकारे हे भाविक वारकरी, हे सेवेकरी वारकरी, आणि हे ऍक्च्युली दिंडीत चालत नाही, पण यांनाही चालायचा हा मोह काही आवरत नसतो. पण पुढं पण व्यवस्था व्हावी त्यामुळे ते स्वतःची इच्छा त्याग करून पुढच्या व्यवस्थेसाठी हे सर्व वारकरी भाविक आपल्याला सेवा देण्यासाठी पुढे येतात. आणि विठ्ठलाकडे काय मागणार जरी म्हटलो तर स्वतःसाठी कोणी काही मागत नाही. सर्व समाजाला, सर्वांना सुखी आणि समृद्धी भेटो अशीच पांडुरंगाचरणी हे प्रार्थना करतात. स्वतःसाठी काही न मागता. जय हरी.